चलो, ग्रेट. मॅडम, खूप सुंदर पद्धतीचं तुम्ही आज वर्कआउट करायचा प्रयत्न केलात आणि तुमचा अनुभव 2 मिनिटं आम्हाला ऐकायचा आहे, की तुम्ही कुठून आहात? आपलं नाव काय आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करता? तर मी नांदेड सिटी मधून आहे आणि माझे कोच जे आहेत ते गणेश चिखलपल्ले सर आणि श्रावणी मॅडम आहेत आणि मी क्या बात है! क्या बात प्रायमरी टीचर आहे सर आणि मला मायग्रेनचा जास्त प्रॉब्लेम आहे सर. मायग्रेनचा त्रास आहे तुम्हाला. ओके. प्रायमरी टीचर आहात तुम्ही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, गणेश चिखलपल्ले सर आणि श्रावणी चिखलपल्ले मॅडम खूप सुंदर अशा दोघांच्यामध्ये त्यांनी बदल केलेला आहे आणि हो सर. त्या बदलानंतरच तुम्हाला त्यांनी या गोष्टीचा सल्ला दिलेला आहे. तर खूप सुंदर अशा आयुष्यात कोच मिळालेले आहेत तुम्हाला, गुरु मिळालेले आहेत. तुम्ही पूर्ण सर. प्रायमरी टीचर आहात. हां, प्रायमरी टीचर आहात. तुम्ही समजू शकता, की एक गुरुचं महत्त्व समजू शकता. तर नक्कीच मॅडम तुम्ही निर्णय खूप छान घेतलेला आहे. मॅडम, आता किती दिवस होत आले तुम्ही सुरुवात केली आहात तर आहारासोबत आणि 1 महिना झालाय सर आणि 1 महिना 20 पासून मी सकस आहार, संतुलित आहार घेत आहे. त्याच्या अगोदर काही घेत नव्हते. पण आता घेत आहे तेव्हापासून आणि वर्कआउट सुद्धा मला सुरुवातीला खूप जमलेलं नाही. तरी मी ट्राय करत आता थोडंसं सराव झालेला आहे सर. आणि या 8-10 मग दिवसामध्ये माझं 1 किलो वजन कमी झाले आणि हलकं-हलकं पण वाटतंय मला. किती किलो वजन कमी झालंय? तर 1 किलो कमी झाले या 8 1 दिवसामध्ये. किलो कमी झालंय. क्या बात है मॅडम! खूप सुंदर, खूप सुंदर. 1 किलो वजन तुम्ही सुरुवात केलेली आहे वजन कमी करायला आणि त्या वजनाची पहिली पायरी तुम्हाला मिळालेली आहे. मॅडम, पहिला पहिला 1 महिन्यातला फारसा अनुभव नसतो व्यवस्थित. आपण सुरुवात केलेली असते. तर नक्कीच तुम्ही आहाराचं मार्गदर्शन घ्या. श्रावणी मॅडम आणि गणेश सर यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घ्या. आहाराच्या बरं. सल्ल्यावरती खूप पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित स्टक राहा आणि तुम्ही वर्कआउट आता सुरुवात केलेली आहात त्यामुळे हळू-हळू स्टेप जमतात आणि हळू-हळू करायचं. पहिल्या दिवशी किंवा पहिल्या 15 दिवसातच मला सगळं आलं पाहिजे, असं काही नसतं किंवा तुम्ही जसं-जसं सुरुवात कराल तसं नक्की. म्हणून तुम्ही नक्कीच येणाऱ्या 2 महिन्यामध्ये एवढे एकदम कडक बिजलीसारखा वर्कआउट तुम्ही कराल. तुमच्यामध्ये एवढी एनर्जी येईल, की तुम्ही 1 महिन्यापूर्वी काय होता आणि आता माझ्यामध्ये एनर्जी एवढी कोणती आलेली आहे, कुठून आलेली आहे? हा तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडेल. मॅडम, आहारासंदर्भात मी विचारतो आपल्याला, की आहार तुम्ही घ्यायला सुरुवात केल्यानंतर काय वाटतंय त्याच्यामध्ये घेतल्यानंतर कसा असा बदल व्हायला चालू झालाय, की काय होतंय असं की 1 किलो वजन कमी झालं तुम्हाला वाटतंय? तर मला सरांनी बरचसं मार्गदर्शन केलंय आणि त्यांचं डायट प्लॅन त्यांनी मला समजावून सांगितलं. माझे चेकआउट पण केले सरांनी आणि त्या पद्धतीने मी जे आहार घेते ना, तर मला खूप फ्रेश वाटते आणि भूक तर कधीच लागत नाही. अगोदर मी करत होते डायट प्लॅन, पण थोडंसं अशक्तपणा, भूक लागायची. पण याच्यामध्ये तर इतकं पोट भरून आणि वजनही कमी. त्याच्यामुळे मला हे डायट प्लॅन खूप आवडलेलं आहे आणि त्यातल्या त्यात सर माझ्या पायावर सूज यायची. वजन तर वाढलेलंच आहे. ती सूज पण कमी झालेली आहे आणि नेक पेन मला खूप त्रास होते. त्याचाही थोडासा आता कमी वाटते सर. क्या बात है! क्या बात है! खूप मॅडम, तुम्ही हेल्थ चॅलेंजेस खूप घेऊन फॅमिलीमध्ये आला आहात. तर तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही चांगल्या रस्त्यावरती आता चालत आहात. मी एवढं तुम्हाला आजच्या दिवसात सांगू शकतो. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स हळू नष्ट व्हायला चालू होतील. अ, हा सुद्धा मॅडमांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. आपल्या फॅमिलीमध्ये कोणीही डॉक्टर नाहीये. पण आपण आहाराचं मार्गदर्शन आणि आपल्या दिवसाची सुरुवात कशी करायची आणि दिवस कसा संपवायचा याचं मार्गदर्शन देणारे कोच आपल्याला ह्या फॅमिलीमध्ये मिळतात आणि खूप सुंदर पद्धतीनं आयुष्यात बदल होत जातो. मॅडमनी एक वाक्य आपल्याला बोललं, की दिवसभरात मी खूप काही करत होते. याच्या अगोदर सुद्धा डायट प्लॅन करत होते, पण अशक्तपणा यायचा. आता मॅडम सकस संतुलित आहार घेतात. त्यांना पोट भरल्याचं फील आहे. पोटामध्ये जे काही पाहिजे ते मिळतं, असं त्यांना वाटतं आणि खूप छान पद्धतीनं ते आता लाईफस्टाईल त्यांनी जगायला सुरुवात केलेली आहे. तर मॅडम, शुभेच्छा तुम्हाला. आम्हाला असाच अनुभव तुमचा पॉवरफुल अनुभव ऐकायचा आहे आणि अजून 1 महिन्यानंतर नक्कीच आपण तुमचा अनुभव छान पद्धतीने ऐकू आणि तुम्ही वर्कआउटही आम्हाला गाईडलाईन द्याल. जसं आज मनीषा मॅडमनी वर्कआउट गाईडलाईन दिला, तसं तुम्हीही आम्हाला एक गाईडलाईन वर्कआउटची द्यावी अशी आमची इच्छा आहे आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. तुम्ही खूप सुंदर निर्णय घेतलेला आहे.
आणि तुमच्या गुरुचं, तुमच्या कोचचं मार्गदर्शन तुम्ही नक्की फॉलो करा. ऑल द बेस्ट Yes. मॅडम तुम्हाला. थँक्यू सर. गोल्ड फॅमिली. थँक्यू. थँक्यू. चलो, आपल्याला सेकंड बॅचची सुरुवात झालेली आहे. खूप छान पद्धतीनं फर्स्ट बॅचनं वर्कआउट केलेलं आहे. आता सेकंड बॅचचे ऑल पार्टिसिपेट्स तयार झालेले आहेत. डॉक्टर दिनेश कदम सर, मुरली महाजन सर, क्या बात है! राठोड मॅडम वगैरे, क्या बात है, क्या बात है. चलो, सेकंड बॅचला वर्कआउट करण्यासाठी कोण इच्छुक आहे?